हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटाण्याची भाजी. यासाठी आपल्याला लागणार एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, सोबत 2 हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि खोबऱ्याचे काप. मसाल्यासाठी 2 तेजपान, जिरं, हळद, तिखट, काश्मीरी लाल मिर्च, राई, तीळ, सोबत मुठभर कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. सर्वप्रथम आपण वाटाण्यांना शिजवून घेऊ. वाटाणे मी इथे शिजवायला ठेवले आहेत, तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. आता मिक्सरच्या जारमध्ये मी हे 2 तेजपान, मुठभर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आणि त्यातच हे आपले सर्व मसाले मिक्सरच्या जारमध्ये टाकून एक वाटण तयार करून घेऊ. आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. थोडं पाणी टाकून मी हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे हे 2 मिरची, अद्रक, लसूण आणि खोबऱ्याचे काप यांचे एक वेगळं वाटण तयार करून घेऊ. त्यात थोडं पाणी पण आपण ॲड करू शकतो. अशा प्रकारे खोबऱ्याचं वाटणही तयार आहे. एकीकडे आपले वाटाणे शिजून गेलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे सहजरित्या दाबलं जाते. आता मी गॅस बंद करते. गॅसवर मी आता कढई ठेवली आहे. त्यात 2 ते 3 पळी तेल टाकलेलं आहे. तेल आपलं तापलं की त्यात आपण हा बारीक चिरलेला कांदा टाकूया. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. कांदे हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवायचे आहेत. आता यात मी खोबऱ्याचं वाटण टाकते. त्यालाही चांगल्या प्रकारे परतवून घेऊ. 3 ते 4 मिनटं हे खोबऱ्याच्या वाटणला आपण परतवून घेऊ. जसं जसं आपण परतवत जाणार तसं तसं ते तेल सोडत जाईल आणि आपले हे मिश्रण घट्ट होत जाईल. हे पहा, तेल चांगल्या प्रकारे सुटायला लागलेलं आहे. त्यात आता आपण हा होममेड बनवलेला मालवणी मसाला आपण ॲड करूयात. यालाही आपण तेल सुटेपर्यंत परतवत राहू. मसाल्यात आता तेल सुटायला लागले म्हणजे आपला मसाला हा चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे. आता आपण त्यात हे शिजवलेले हिरवे वाटाणे ॲड करूया आणि मिक्स करून घेऊ. आता यात मी गरम पाणी टाकते. आपल्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकतो. आता यात मी स्वादानुसार मीठ टाकते. आपण आता हे मिक्स करून घेऊया. आता आपण या भाजीला 5 मिनटं मंद आचेवर वाफ घेऊन घेऊ. 5 मिनटं आपल्या या भाजीला झालेलं आहे. बघूया. आता मी गॅस बंद करते. अशा प्रकारे आपली मालवणी स्टाईल मटरची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा.